नमस्कार, सुहानीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी वेगळ्या पद्धतीची मिरची सिक्रेट मसाला वापरणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मिरचीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, ते तुम्ही पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती कमी तिखटवाली मिरची घ्यायची आणि आपल्याला ही मिरची कापून घ्यायची आहे. तर एका मिरचीचे 3 तुकडे करून घ्यायचे, मधून कापायचे आणि 3 तुकडे करून घ्यायचे. इथे पाहताय अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरची व्यवस्थित कापून घेतली आहे आणि एक सिक्रेट मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 चम्मचभर जिरे घालायचं आहे. 1.5 चम्मच किंवा 2 चम्मच जिरे घातलं तरीसुद्धा चालेल. जिरे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. जिरे भाजल्याच्या नंतर पाव वाटी सुके खोबरे घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. छान असं भाजून घेतलंय. आता मेथी दाणे मी इथे अर्धा चम्मचच मेथी दाणे घेतले इथे पाहताय आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. छान असं भाजून घ्यायचे मेथी दाणे. ओले खोबरे इथे मी अजिबात वापरत नाही, फक्त सुके खोबरेच वापरलेला आहे. तर आता मेथी दाणे सुद्धा भाजून झालेत आणि हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे. सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेते. पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला छान असा तयार झालेला आहे. खूप छान टेस्ट येते या मसाल्याने. एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा. आता त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. तर मिरची तव्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित अशी मिरची आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. मिरची अशा पद्धतीने भाजली की त्यातला जो तिखटपणा आहे तो सुद्धा कमी होतो. त्यामुळे मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तेल न टाकता भाजून घ्यायची. इथे थोडीफार आपली मिरची भाजलेली आहे. आता मिरची भाजली आहे तर यामध्ये आपल्याला 1 मोठा चम्मचभर तेल टाकायचं आहे. तर इथे मी तेल घालून घेते 1 मोठा चम्मचभर. तेल घातल्यानंतर व्यवस्थित ही मिरची परतून घ्यायची आहे. छान अशी परतून घ्यायची. चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मिरची व्यवस्थित अशी भाजून झाल्यानंतर मसाला आपल्याला घालायचा आहे. जो आपण मसाला तयार केलेला तो इथे मी 2 चम्मच मसाला घालून घेतला आहे आणि व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचा आहे मसाला मिरचीमध्ये आणि झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेते आणि परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं मिरची व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आणि ती आपली छान अशी मिरची तोंडी लावण्यासाठी मस्त अशी तयार झालेली आहे. जेवताना तुम्ही ही मिरची घेऊ शकता. वरण भातासोबत सुद्धा ही मिरची खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. सुहानीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.